ठाण्यामध्ये काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून जोरदार हाणामारी झाली। काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटपावरून मोठा राडा झाल्याचं कळतंय। अवघा एक दिवस शिल्लक असताना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने एव्ही फॉर्म ठाण्यातील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये वाटप केले जात होते। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तेव्हा या कार्यालयामध्येच आपापसामध्ये भिडलेले आहेत। तर काँग्रेसने स्वबळाचा नारा देखील आज दिलेला होता, मात्र तेव्हा हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून हा सगळा गोंधळ सुरू झालाय। हाणामारी सुद्धा झाली, मोठा राडा झाला। तिकीट वाटपावरून हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला। मनीष गांगुर्डे आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट या बातमीच्या संदर्भात देतात आहे। मनीष, शुभम, आज ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमधून स्वबळावरचा नारा काँग्रेसने दिला होता आणि यामुळेच काँग्रेस मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये करेल असं चित्र ठाण्यामध्ये उभं राहिलं होतं। पण मात्र उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच मोठ्या प्रमाणात तिकीट वाटप जे आहे ते काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे ठाणे स्टेशन परिसरात, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते मोठ्या प्रमाणात जमले होते आणि त्यामुळेच कोणाला तिकीट मिळतंय याकडे देखील लक्ष लागून होतं। पण त्याच दरम्यान काही कार्यकर्ते जे आहेत ते आपापसामध्ये भिडले आणि त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शुभम, ठीक आहे मनीष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या राड्याच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।